प्रवेशासाठी आजपासून नोंदणी. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून 17 फेब्रुवारीपासून विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार पालकांना 10 मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. नुकत्याच जाहीर केलेल्या RTEच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 8,650 स्वयंअर्थसहाय्यक व विनाअनुदानित शाळांमध्ये 1,12,706 जागा. ऑनलाईन अर्जासाठी 10 मार्चची मुदत. आवश्यक कागदपत्रे: पालकांचे आधार कार्ड, बालकाचा जन्मदाखला, राहत्या पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, उत्पन्नाचा दाखला 2023-24 किंवा 2024-25, दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र लागू असल्यास, नोंदणीकृत भाडेकरार भाड्याच्या घरात राहत असल्यास. खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द. प्रवेश निश्चित झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पडताळणी समितीत विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. शाळा स्तरावर स्वतंत्र कागदपत्र तपासणी केली जाणार नाही. यापूर्वी RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास कोणताही अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास ती जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला दिली जाणार असल्याचे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.